नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये 22 मराठा बटालियन या चित्रपटाचा पोस्टर रिलीज झालेला आहे, त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। गेल्या काही वर्षात मराठी चित्रपट सृष्टीत ऐतिहासिक आणि थरारक चित्रपटाची संख्या वाढलेली आहे। आता आणखी एक दमदार रोमांचकारी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। मराठा बटालियन शौर्य गाथेवर भाष्य करणारा 22 मराठा बटालियन गोष्ट गनिमा काव्याची 2025 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। नुकताच या चित्रपटाचे सोशल मीडियावर घोषणा करण्यात आलेली आहे। छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ एक पराक्रमी योद्धाच नव्हते तर युद्धनीतिकारही होते। त्यांच्या युद्धशैलीतील गनिमा कावा या विशेष तंत्रज्ञानाचा उपयोग करण्यात आला। छत्रपती शिवाजी महाराजांच्या गनिमा कावा तंत्रज्ञानाचे हे विविध पैलू या चित्रपटाच्या निमित्ताने प्रेक्षकांपर्यंत पोहोचणार आहे। पोस्टर प्रदर्शित झालेल्या पोस्टरने रसिकांमध्ये चित्रपट बद्दल प्रचंड उत्सुकता निर्माण केलेली आहे। नजरेत भरलेला दाट जंगल आणि त्यात झलकणारा 22 मराठा बटालियन हा शब्द प्रेक्षकांना चित्रपटाच्या कथानकाबद्दल नक्कीच विचार करायला लावेल। तीय साहस, गनिमा काव्याची रणनीती हे सगळे या चित्रपटात पाहायला मिळणार असून हा चित्रपट म्हणजे प्रेक्षकांसाठी एक रोमांचक अनुभव ठरेल यात शंका नाही। दिग्दर्शक प्रकाश जनार्दन पवार म्हणतात, 22 मराठा बटालियन हा चित्रपट म्हणजे शौर्य आणि रणनीतीचा जगासमोर आलेला एक इतिहास आहे। गनिमा कावा हे केवळ एक युद्ध तंत्र नव्हते तर ती एक रणनीती होती शत्रूला हरवण्याची। त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज एक यशस्वी योद्धा ठरले हेच या चित्रपटात पाहायला मिळणार आहे। पोस्टरमधून प्रेक्षकांच्या मनात जी उत्सुकता निर्माण झाली आहे ती चित्रपट पाहताना अधिक वाढेल याची आम्हाला खात्री आहे। या चित्रपटात अनेक तगडे कलाकार आहे, त्यामुळे चित्रपटाची उंची अधिक वाढली आहे। आम्हाला आशा आहे की हा चित्रपट प्रेक्षकांच्या नक्कीच पसंतीत उतरेल। शकुंतला क्रिएशन, प्रोडक्शन आणि SR फिल्म प्रस्तुत या चित्रपटाची कथा आणि दिग्दर्शन प्रकाश जनार्दन पवार यांनी केलेले असून रुपेश दिनकर आणि संजय बाबूराव पगारे यांनी निर्मितीची जबाबदारी सांभाळलेली आहे। या चित्रपटाची पटकथा व संवाद निलेश महिगावकर यांनी लिहिलेली आहे। चित्रपटात प्रवीण तरडे, प्रसाद ओक, अशोक समर्थ, पुष्कर जोग, सोमनाथ अवघडे, अभिनव बेर्डे, उत्कंठ शिंदे, शिवाली परब अशी तगडी टारकास पाहायला मिळणार असून 22 मराठा बटालियन गोष्ट गनिमा काव्याची हा चित्रपट मराठी आणि हिंदी भाषेत प्रदर्शित होणार आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये 22 मराठा बटालियन या चित्रपटाचा पोस्टर रिलीज झालेला आहे, त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। गेल्या काही वर्षात मराठी चित्रपट सृष्टीत ऐतिहासिक आणि थरारक चित्रपटाची संख्या वाढलेली आहे। आता आणखी एक दमदार रोमांचकारी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। मराठा बटालियन शौर्य गाथेवर भाष्य करणारा 22 मराठा बटालियन गोष्ट गनिमा काव्याची 2025 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। नुकताच या चित्रपटाचे सोशल मीडियावर घोषणा करण्यात आलेली आहे। छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ एक पराक्रमी योद्धाच नव्हते तर युद्धनीतिकारही होते। त्यांच्या युद्धशैलीतील गनिमा कावा या विशेष तंत्रज्ञानाचा उपयोग करण्यात आला। छत्रपती शिवाजी महाराजांच्या गनिमा कावा तंत्रज्ञानाचे हे विविध पैलू या चित्रपटाच्या निमित्ताने प्रेक्षकांपर्यंत पोहोचणार आहे। पोस्टर प्रदर्शित झालेल्या पोस्टरने रसिकांमध्ये चित्रपट बद्दल प्रचंड उत्सुकता निर्माण केलेली आहे। नजरेत भरलेला दाट जंगल आणि त्यात झलकणारा 22 मराठा बटालियन हा शब्द प्रेक्षकांना
चित्रपटाच्या कथानकाबद्दल नक्कीच विचार करायला लावेल. तीय साहस, गनिमा काव्याची रणनीती हे सगळे या चित्रपटात पाहायला मिळणार असून हा चित्रपट म्हणजे प्रेक्षकांसाठी एक रोमांचक अनुभव ठरेल यात शंका नाही. दिग्दर्शक प्रकाश जनार्दन पवार म्हणतात, 22 मराठा बटालियन हा चित्रपट म्हणजे शौर्य आणि रणनीतीचा जगासमोर आलेला एक इतिहास आहे. गनिमा कावा हे केवळ एक युद्ध तंत्र नव्हते, तर ती एक रणनीती होती शत्रूला हरवण्याची. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज एक यशस्वी योद्धा ठरले हेच या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. पोस्टरमधून प्रेक्षकांच्या मनात जी उत्सुकता निर्माण झाली आहे ती चित्रपट पाहताना अधिक वाढेल याची आम्हाला खात्री आहे. या चित्रपटात अनेक तगडे कलाकार आहे, त्यामुळे चित्रपटाची उंची अधिक वाढली आहे. आम्हाला आशा आहे की हा चित्रपट प्रेक्षकांच्या नक्कीच पसंतीत उतरेल. शकुंतला क्रिएशन, प्रोडक्शन आणि SR फिल्म प्रस्तुत या चित्रपटाची कथा आणि दिग्दर्शन प्रकाश जनार्दन पवार यांनी केलेले असून रुपेश दिनकर आणि संजय बाबूराव पगारे यांनी निर्मितीची जबाबदारी सांभाळलेली आहे. या चित्रपटाची पटकथा व संवाद निलेश महिगावकर यांनी लिहिलेली आहे. चित्रपटात प्रवीण तरडे, प्रसाद ओक, अशोक समर्थ, पुष्कर जोग, सोमनाथ अवघडे, अभिनव बेर्डे, उत्कंठ शिंदे, शिवाली परब अशी तगडी टारकास पाहायला मिळणार असून 22 मराठा बटालियन गोष्ट गनिमा काव्याची हा चित्रपट मराठी आणि हिंदी भाषेत प्रदर्शित होणार आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये 22 मराठा बटालियन या चित्रपटाचा पोस्टर रिलीज झालेला आहे, त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. गेल्या काही वर्षात मराठी चित्रपटसृष्टीत ऐतिहासिक आणि थरारक चित्रपटाची संख्या वाढलेली आहे. आता आणखी एक दमदार रोमांचकारी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मराठा बटालियन शौर्य गाथेवर भाष्य करणारा 22 मराठा बटालियन गोष्ट गनिमा काव्याची 2025 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या चित्रपटाचे सोशल मीडियावर घोषणा करण्यात आलेली आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ एक पराक्रमी योद्धाच नव्हते, तर युद्धनीतिकारही होते. त्यांच्या युद्धशैलीतील गनिमा कावा या विशेष तंत्रज्ञानाचा उपयोग करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या गनिमा कावा तंत्रज्ञानाचे हे विविध पैलू या चित्रपटाच्या निमित्ताने प्रेक्षकांपर्यंत पोहोचणार आहे. पोस्टर प्रदर्शित झालेल्या पोस्टरने रसिकांमध्ये चित्रपट बद्दल प्रचंड उत्सुकता निर्माण केलेली आहे. नजरेत भरलेला दाट जंगल आणि त्यात झलकणारा 22 मराठा बटालियन हा शब्द प्रेक्षकांना चित्रपटाच्या कथानकाबद्दल नक्कीच विचार करायला लावेल. तीय साहस, गनिमा काव्याची रणनीती हे सगळे या चित्रपटात पाहायला मिळणार असून हा चित्रपट म्हणजे प्रेक्षकांसाठी एक रोमांचक अनुभव ठरेल यात शंका नाही. दिग्दर्शक प्रकाश जनार्दन पवार म्हणतात, 22 मराठा बटालियन हा चित्रपट म्हणजे शौर्य आणि रणनीतीचा जगासमोर आलेला एक इतिहास आहे. गनिमा कावा हे केवळ एक युद्ध तंत्र नव्हते, तर ती एक रणनीती होती शत्रूला हरवण्याची. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज एक यशस्वी योद्धा ठरले हेच या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. पोस्टरमधून प्रेक्षकांच्या मनात जी उत्सुकता निर्माण झाली आहे ती चित्रपट पाहताना अधिक वाढेल याची आम्हाला खात्री आहे. या चित्रपटात अनेक तगडे कलाकार आहे, त्यामुळे चित्रपटाची उंची अधिक वाढली आहे. आम्हाला आशा आहे की हा चित्रपट प्रेक्षकांच्या नक्कीच पसंतीत उतरेल. शकुंतला क्रिएशन, प्रोडक्शन आणि SR फिल्म प्रस्तुत या चित्रपटाची कथा आणि दिग्दर्शन प्रकाश जनार्दन पवार यांनी केलेले असून रुपेश दिनकर आणि संजय बाबूराव पगारे यांनी निर्मितीची जबाबदारी सांभाळलेली आहे. या चित्रपटाची पटकथा व संवाद निलेश महिगावकर यांनी लिहिलेली आहे. चित्रपटात प्रवीण तरडे, प्रसाद ओक, अशोक समर्थ, पुष्कर जोग, सोमनाथ अवघडे, अभिनव बेर्डे, उत्कंठ शिंदे, शिवाली परब
अशी तगडी टारकास पाहायला मिळणार असून 22 मराठा बटालियन गोष्ट गनिमा काव्याची हा चित्रपट मराठी आणि हिंदी भाषेत प्रदर्शित होणार आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये 22 मराठा बटालियन या चित्रपटाचा पोस्टर रिलीज झालेला आहे, त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। गेल्या काही वर्षात मराठी चित्रपट सृष्टीत ऐतिहासिक आणि थरारक चित्रपटाची संख्या वाढलेली आहे। आता आणखी एक दमदार रोमांचकारी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। मराठा बटालियन शौर्य गाथेवर भाष्य करणारा 22 मराठा बटालियन गोष्ट गनिमा काव्याची 2025 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। नुकताच या चित्रपटाचे सोशल मीडियावर घोषणा करण्यात आलेली आहे। छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ एक पराक्रमी योद्धाच नव्हते तर युद्धनीतिकारही होते। त्यांच्या युद्धशैलीतील गनिमा कावा या विशेष तंत्रज्ञानाचा उपयोग करण्यात आला। छत्रपती शिवाजी महाराजांच्या गनिमा कावा तंत्रज्ञानाचे हे विविध पैलू या चित्रपटाच्या निमित्ताने प्रेक्षकांपर्यंत पोहोचणार आहे। पोस्टर प्रदर्शित झालेल्या पोस्टरने रसिकांमध्ये चित्रपट बद्दल प्रचंड उत्सुकता निर्माण केलेली आहे। नजरेत भरलेला दाट जंगल आणि त्यात झलकणारा 22 मराठा बटालियन हा शब्द प्रेक्षकांना चित्रपटाच्या कथानकाबद्दल नक्कीच विचार करायला लावेल। साहस, गनिमा काव्याची रणनीती हे सगळे या चित्रपटात पाहायला मिळणार असून हा चित्रपट म्हणजे प्रेक्षकांसाठी एक रोमांचक अनुभव ठरेल यात शंका नाही। दिग्दर्शक प्रकाश जनार्दन पवार म्हणतात, 22 मराठा बटालियन हा चित्रपट म्हणजे शौर्य आणि रणनीतीचा जगासमोर आलेला एक इतिहास आहे। गनिमा कावा हे केवळ एक युद्ध तंत्र नव्हते तर ती एक रणनीती होती शत्रूला हरवण्याची। त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज एक यशस्वी योद्धा ठरले हेच या चित्रपटात पाहायला मिळणार आहे। पोस्टरमधून प्रेक्षकांच्या मनात जी उत्सुकता निर्माण झाली आहे ती चित्रपट पाहताना अधिक वाढेल याची आम्हाला खात्री आहे। या चित्रपटात अनेक तगडे कलाकार आहे, त्यामुळे चित्रपटाची उंची अधिक वाढली आहे। आम्हाला आशा आहे की हा चित्रपट प्रेक्षकांच्या नक्कीच पसंतीत उतरेल। कुंतला क्रिएशन, प्रोडक्शन आणि SR फिल्म प्रस्तुत या चित्रपटाची कथा आणि दिग्दर्शन प्रकाश जनार्दन पवार यांनी केलेले असून रुपेश दिनकर आणि संजय बाबूराव पगारे यांनी निर्मितीची जबाबदारी सांभाळलेली आहे। या चित्रपटाची पटकथा व संवाद निलेश महिगावकर यांनी लिहिलेली आहे। चित्रपटात प्रवीण तरडे, प्रसाद ओक, अशोक समर्थ, पुष्कर जोग, सोमनाथ अवघडे, अभिनव बेर्डे, उत्कंठ शिंदे, शिवाली परब अशी तगडी टारकास पाहायला मिळणार असून 22 मराठा बटालियन गोष्ट गनिमा काव्याची हा चित्रपट मराठी आणि हिंदी भाषेत प्रदर्शित होणार आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये 22 मराठा बटालियन या चित्रपटाचा पोस्टर रिलीज झालेला आहे, त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। गेल्या काही वर्षात मराठी चित्रपट सृष्टीत ऐतिहासिक आणि थरारक चित्रपटाची संख्या वाढलेली आहे। आता आणखी एक दमदार रोमांचकारी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। मराठा बटालियन शौर्य गाथेवर भाष्य करणारा 22 मराठा बटालियन गोष्ट गनिमा काव्याची 2025 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। नुकताच या चित्रपटाचे सोशल मीडियावर घोषणा करण्यात आलेली आहे। छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ एक पराक्रमी योद्धाच नव्हते तर युद्धनीतिकारही होते। त्यांच्या युद्धशैलीतील गनिमा कावा या विशेष तंत्रज्ञानाचा उपयोग करण्यात आला। छत्रपती शिवाजी महाराजांच्या गनिमा कावा तंत्रज्ञानाचे हे विविध पैलू या चित्रपटाच्या निमित्ताने प्रेक्षकांपर्यंत पोहोचणार आहे। पोस्टर प्रदर्शित झालेल्या पोस्टरने रसिकांमध्ये चित्रपट बद्दल प्रचंड उत्सुकता निर्माण केलेली आहे। नजरेत भरलेला दाट जंगल आणि त्यात झलकणारा 22 मराठा बटालियन हा शब्द प्रेक्षकांना
चित्रपटाच्या कथानकाबद्दल नक्कीच विचार करायला लावेल। तीय साहस, गनिमा काव्याची रणनीती हे सगळे या चित्रपटात पाहायला मिळणार असून हा चित्रपट म्हणजे प्रेक्षकांसाठी एक रोमांचक अनुभव ठरेल यात शंका नाही। दिग्दर्शक प्रकाश जनार्दन पवार म्हणतात, 22 मराठा बटालियन हा चित्रपट म्हणजे शौर्य आणि रणनीतीचा जगासमोर आलेला एक इतिहास आहे। गनिमा कावा हे केवळ एक युद्ध तंत्र नव्हते, तर ती एक रणनीती होती शत्रूला हरवण्याची। त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज एक यशस्वी योद्धा ठरले, हेच या चित्रपटात पाहायला मिळणार आहे। पोस्टरमधून प्रेक्षकांच्या मनात जी उत्सुकता निर्माण झाली आहे ती चित्रपट पाहताना अधिक वाढेल याची आम्हाला खात्री आहे। या चित्रपटात अनेक तगडे कलाकार आहे, त्यामुळे चित्रपटाची उंची अधिक वाढली आहे। आम्हाला आशा आहे की हा चित्रपट प्रेक्षकांच्या नक्कीच पसंतीत उतरेल। शकुंतला क्रिएशन, प्रोडक्शन आणि SR फिल्म प्रस्तुत या चित्रपटाची कथा आणि दिग्दर्शन प्रकाश जनार्दन पवार यांनी केलेले असून रुपेश दिनकर आणि संजय बाबूराव पगारे यांनी निर्मितीची जबाबदारी सांभाळलेली आहे। या चित्रपटाची पटकथा व संवाद निलेश महिगावकर यांनी लिहिलेली आहे। चित्रपटात प्रवीण तरडे, प्रसाद ओक, अशोक समर्थ, पुष्कर जोग, सोमनाथ अवघडे, अभिनव बेर्डे, उत्कंठ शिंदे, शिवाली परब अशी तगडी टारकास पाहायला मिळणार असून 22 मराठा बटालियन गोष्ट गनिमा काव्याची हा चित्रपट मराठी आणि हिंदी भाषेत प्रदर्शित होणार आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये 22 मराठा बटालियन या चित्रपटाचा पोस्टर रिलीज झालेला आहे, त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। गेल्या काही वर्षात मराठी चित्रपट सृष्टीत ऐतिहासिक आणि थरारक चित्रपटाची संख्या वाढलेली आहे। आता आणखी एक दमदार रोमांचकारी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। मराठा बटालियन शौर्य गाथेवर भाष्य करणारा 22 मराठा बटालियन गोष्ट गनिमा काव्याची 2025 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। नुकताच या चित्रपटाचे सोशल मीडियावर घोषणा करण्यात आलेली आहे। छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ एक पराक्रमी योद्धाच नव्हते, तर युद्धनीतिकारही होते। त्यांच्या युद्धशैलीतील गनिमा कावा या विशेष तंत्रज्ञानाचा उपयोग करण्यात आला। छत्रपती शिवाजी महाराजांच्या गनिमा कावा तंत्रज्ञानाचे हे विविध पैलू या चित्रपटाच्या निमित्ताने प्रेक्षकांपर्यंत पोहोचणार आहे। पोस्टर प्रदर्शित झालेल्या पोस्टरने रसिकांमध्ये चित्रपट बद्दल प्रचंड उत्सुकता निर्माण केलेली आहे। नजरेत भरलेला दाट जंगल आणि त्यात झलकणारा 22 मराठा बटालियन हा शब्द प्रेक्षकांना चित्रपटाच्या कथानकाबद्दल नक्कीच विचार करायला लावेल। तीय साहस, गनिमा काव्याची रणनीती हे सगळे या चित्रपटात पाहायला मिळणार असून हा चित्रपट म्हणजे प्रेक्षकांसाठी एक रोमांचक अनुभव ठरेल यात शंका नाही। दिग्दर्शक प्रकाश जनार्दन पवार म्हणतात, 22 मराठा बटालियन हा चित्रपट म्हणजे शौर्य आणि रणनीतीचा जगासमोर आलेला एक इतिहास आहे। गनिमा कावा हे केवळ एक युद्ध तंत्र नव्हते, तर ती एक रणनीती होती शत्रूला हरवण्याची। त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज एक यशस्वी योद्धा ठरले, हेच या चित्रपटात पाहायला मिळणार आहे। पोस्टरमधून प्रेक्षकांच्या मनात जी उत्सुकता निर्माण झाली आहे ती चित्रपट पाहताना अधिक वाढेल याची आम्हाला खात्री आहे। या चित्रपटात अनेक तगडे कलाकार आहे, त्यामुळे चित्रपटाची उंची अधिक वाढली आहे। आम्हाला आशा आहे की हा चित्रपट प्रेक्षकांच्या नक्कीच पसंतीत उतरेल। शकुंतला क्रिएशन, प्रोडक्शन आणि SR फिल्म प्रस्तुत या चित्रपटाची कथा आणि दिग्दर्शन प्रकाश जनार्दन पवार यांनी केलेले असून रुपेश दिनकर आणि संजय बाबूराव पगारे यांनी निर्मितीची जबाबदारी सांभाळलेली आहे। या चित्रपटाची पटकथा व संवाद निलेश महिगावकर यांनी लिहिलेली आहे। चित्रपटात प्रवीण तरडे, प्रसाद ओक, अशोक समर्थ, पुष्कर जोग, सोमनाथ अवघडे, अभिनव बेर्डे, उत्कंठ शिंदे, शिवाली परब
अशी तगडी टारकास पाहायला मिळणार असून 22 मराठा बटालियन गोष्ट गनिमा काव्याची हा चित्रपट मराठी आणि हिंदी भाषेत प्रदर्शित होणार आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये 22 मराठा बटालियन या चित्रपटाचा पोस्टर रिलीज झालेला आहे, त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। गेल्या काही वर्षात मराठी चित्रपट सृष्टीत ऐतिहासिक आणि थरारक चित्रपटाची संख्या वाढलेली आहे। आता आणखी एक दमदार रोमांचकारी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। मराठा बटालियन शौर्य गाथेवर भाष्य करणारा 22 मराठा बटालियन गोष्ट गनिमा काव्याची 2025 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। नुकताच या चित्रपटाचे सोशल मीडियावर घोषणा करण्यात आलेली आहे। छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ एक पराक्रमी योद्धाच नव्हते तर युद्धनीतिकारही होते। त्यांच्या युद्धशैलीतील गनिमा कावा या विशेष तंत्रज्ञानाचा उपयोग करण्यात आला। छत्रपती शिवाजी महाराजांच्या गनिमा कावा तंत्रज्ञानाचे हे विविध पैलू या चित्रपटाच्या निमित्ताने प्रेक्षकांपर्यंत पोहोचणार आहे। पोस्टर प्रदर्शित झालेल्या पोस्टरने रसिकांमध्ये चित्रपट बद्दल प्रचंड उत्सुकता निर्माण केलेली आहे। नजरेत भरलेला दाट जंगल आणि त्यात झलकणारा 22 मराठा बटालियन हा शब्द प्रेक्षकांना चित्रपटाच्या कथानकाबद्दल नक्कीच विचार करायला लावेल। तीय साहस, गनिमा काव्याची रणनीती हे सगळे या चित्रपटात पाहायला मिळणार असून हा चित्रपट म्हणजे प्रेक्षकांसाठी एक रोमांचक अनुभव ठरेल यात शंका नाही। दिग्दर्शक प्रकाश जनार्दन पवार म्हणतात, 22 मराठा बटालियन हा चित्रपट म्हणजे शौर्य आणि रणनीतीचा जगासमोर आलेला एक इतिहास आहे। गनिमा कावा हे केवळ एक युद्ध तंत्र नव्हते तर ती एक रणनीती होती शत्रूला हरवण्याची। त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज एक यशस्वी योद्धा ठरले हेच या चित्रपटात पाहायला मिळणार आहे। पोस्टरमधून प्रेक्षकांच्या मनात जी उत्सुकता निर्माण झाली आहे ती चित्रपट पाहताना अधिक वाढेल याची आम्हाला खात्री आहे। या चित्रपटात अनेक तगडे कलाकार आहे, त्यामुळे चित्रपटाची उंची अधिक वाढली आहे। आम्हाला आशा आहे की हा चित्रपट प्रेक्षकांच्या नक्कीच पसंतीत उतरेल। शकुंतला क्रिएशन, प्रोडक्शन आणि SR फिल्म प्रस्तुत या चित्रपटाची कथा आणि दिग्दर्शन प्रकाश जनार्दन पवार यांनी केलेले असून रुपेश दिनकर आणि संजय बाबूराव पगारे यांनी निर्मितीची जबाबदारी सांभाळलेली आहे। या चित्रपटाची पटकथा व संवाद निलेश महिगावकर यांनी लिहिलेली आहे। चित्रपटात प्रवीण तरडे, प्रसाद ओक, अशोक समर्थ, पुष्कर जोग, सोमनाथ अवघडे, अभिनव बेर्डे, उत्कंठ शिंदे, शिवाली परब अशी तगडी टारकास पाहायला मिळणार असून 22 मराठा बटालियन गोष्ट गनिमा काव्याची हा चित्रपट मराठी आणि हिंदी भाषेत प्रदर्शित होणार आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये 22 मराठा बटालियन या चित्रपटाचा पोस्टर रिलीज झालेला आहे, त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। गेल्या काही वर्षात मराठी चित्रपट सृष्टीत ऐतिहासिक आणि थरारक चित्रपटाची संख्या वाढलेली आहे। आता आणखी एक दमदार रोमांचकारी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। मराठा बटालियन शौर्य गाथेवर भाष्य करणारा 22 मराठा बटालियन गोष्ट गनिमा काव्याची 2025 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। नुकताच या चित्रपटाचे सोशल मीडियावर घोषणा करण्यात आलेली आहे। छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ एक पराक्रमी योद्धाच नव्हते तर युद्धनीतिकारही होते। त्यांच्या युद्धशैलीतील गनिमा कावा या विशेष तंत्रज्ञानाचा उपयोग करण्यात आला। छत्रपती शिवाजी महाराजांच्या गनिमा कावा तंत्रज्ञानाचे हे विविध पैलू या चित्रपटाच्या निमित्ताने प्रेक्षकांपर्यंत पोहोचणार आहे। पोस्टर प्रदर्शित झालेल्या पोस्टरने रसिकांमध्ये चित्रपट बद्दल प्रचंड उत्सुकता निर्माण केलेली आहे। नजरेत भरलेला दाट जंगल आणि त्यात झलकणारा 22 मराठा बटालियन हा शब्द प्रेक्षकांना
चित्रपटाच्या कथानकाबद्दल नक्कीच विचार करायला लावेल. राष्ट्रीय साहस, गनिमा काव्याची रणनीती हे सगळे या चित्रपटात पाहायला मिळणार असून हा चित्रपट म्हणजे प्रेक्षकांसाठी एक रोमांचक अनुभव ठरेल यात शंका नाही. दिग्दर्शक प्रकाश जनार्दन पवार म्हणतात, 22 मराठा बटालियन हा चित्रपट म्हणजे शौर्य आणि रणनीतीचा जगासमोर आलेला एक इतिहास आहे. गनिमा कावा हे केवळ एक युद्ध तंत्र नव्हते, तर ती एक रणनीती होती शत्रूला हरवण्याची. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज एक यशस्वी योद्धा ठरले. हेच या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. पोस्टरमधून प्रेक्षकांच्या मनात जी उत्सुकता निर्माण झाली आहे ती चित्रपट पाहताना अधिक वाढेल याची आम्हाला खात्री आहे. या चित्रपटात अनेक तगडे कलाकार आहे, त्यामुळे चित्रपटाची उंची अधिक वाढली आहे. आम्हाला आशा आहे की हा चित्रपट प्रेक्षकांच्या नक्कीच पसंतीत उतरेल. शकुंतला क्रिएशन, प्रोडक्शन आणि SR फिल्म प्रस्तुत या चित्रपटाची कथा आणि दिग्दर्शन प्रकाश जनार्दन पवार यांनी केलेले असून रुपेश दिनकर आणि संजय बाबूराव पगारे यांनी निर्मितीची जबाबदारी सांभाळलेली आहे. या चित्रपटाची पटकथा व संवाद निलेश महिगावकर यांनी लिहिलेली आहे. चित्रपटात प्रवीण तरडे, प्रसाद ओक, अशोक समर्थ, पुष्कर जोग, सोमनाथ अवघडे, अभिनव बेर्डे, उत्कंठ शिंदे, शिवाली परब अशी तगडी टारकास पाहायला मिळणार असून 22 मराठा बटालियन गोष्ट गनिमा काव्याची हा चित्रपट मराठी आणि हिंदी भाषेत प्रदर्शित होणार आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये 22 मराठा बटालियन या चित्रपटाचा पोस्टर रिलीज झालेला आहे, त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. गेल्या काही वर्षात मराठी चित्रपट सृष्टीत ऐतिहासिक आणि थरारक चित्रपटाची संख्या वाढलेली आहे. आता आणखी एक दमदार रोमांचकारी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मराठा बटालियन शौर्य गाथेवर भाष्य करणारा 22 मराठा बटालियन गोष्ट गनिमा काव्याची 2025 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या चित्रपटाचे सोशल मीडियावर घोषणा करण्यात आलेली आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ एक पराक्रमी योद्धाच नव्हते, तर युद्धनीतिकारही होते. त्यांच्या युद्धशैलीतील गनिमा कावा या विशेष तंत्रज्ञानाचा उपयोग करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या गनिमा कावा तंत्रज्ञानाचे हे विविध पैलू या चित्रपटाच्या निमित्ताने प्रेक्षकांपर्यंत पोहोचणार आहे. प्रदर्शित झालेल्या पोस्टरने रसिकांमध्ये चित्रपट बद्दल प्रचंड उत्सुकता निर्माण केलेली आहे. नजरेत भरलेला दाट जंगल आणि त्यात झलकणारा 22 मराठा बटालियन हा शब्द प्रेक्षकांना चित्रपटाच्या कथानकाबद्दल नक्कीच विचार करायला लावेल. राष्ट्रीय साहस, गनिमा काव्याची रणनीती हे सगळे या चित्रपटात पाहायला मिळणार असून हा चित्रपट म्हणजे प्रेक्षकांसाठी एक रोमांचक अनुभव ठरेल यात शंका नाही. दिग्दर्शक प्रकाश जनार्दन पवार म्हणतात, 22 मराठा बटालियन हा चित्रपट म्हणजे शौर्य आणि रणनीतीचा जगासमोर आलेला एक इतिहास आहे. गनिमा कावा हे केवळ एक युद्ध तंत्र नव्हते, तर ती एक रणनीती होती शत्रूला हरवण्याची. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज एक यशस्वी योद्धा ठरले. हेच या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. पोस्टरमधून प्रेक्षकांच्या मनात जी उत्सुकता निर्माण झाली आहे ती चित्रपट पाहताना अधिक वाढेल याची आम्हाला खात्री आहे. या चित्रपटात अनेक तगडे कलाकार आहे, त्यामुळे चित्रपटाची उंची अधिक वाढली आहे. आम्हाला आशा आहे की हा चित्रपट प्रेक्षकांच्या नक्कीच पसंतीत उतरेल. शकुंतला क्रिएशन, प्रोडक्शन आणि SR फिल्म प्रस्तुत या चित्रपटाची कथा आणि दिग्दर्शन प्रकाश जनार्दन पवार यांनी केलेले असून रुपेश दिनकर आणि संजय बाबूराव पगारे यांनी निर्मितीची जबाबदारी सांभाळलेली आहे. या चित्रपटाची पटकथा व संवाद निलेश महिगावकर यांनी लिहिलेली आहे. चित्रपटात प्रवीण तरडे, प्रसाद ओक, अशोक समर्थ, पुष्कर जोग, सोमनाथ अवघडे, अभिनव बेर्डे, उत्कंठ शिंदे, शिवाली परब
अशी तगडी टारकास पाहायला मिळणार असून 22 मराठा बटालियन गोष्ट गनिमा काव्याची हा चित्रपट मराठी आणि हिंदी भाषेत प्रदर्शित होणार आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये 22 मराठा बटालियन या चित्रपटाचा पोस्टर रिलीज झालेला आहे, त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। गेल्या काही वर्षात मराठी चित्रपट सृष्टीत ऐतिहासिक आणि थरारक चित्रपटाची संख्या वाढलेली आहे। आता आणखी एक दमदार रोमांचकारी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। मराठा बटालियन शौर्य गाथेवर भाष्य करणारा 22 मराठा बटालियन गोष्ट गनिमा काव्याची 2025 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। नुकताच या चित्रपटाचे सोशल मीडियावर घोषणा करण्यात आलेली आहे। छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ एक पराक्रमी योद्धाच नव्हते तर युद्धनीतिकारही होते। त्यांच्या युद्धशैलीतील गनिमा कावा या विशेष तंत्रज्ञानाचा उपयोग करण्यात आला। छत्रपती शिवाजी महाराजांच्या गनिमा कावा तंत्रज्ञानाचे हे विविध पैलू या चित्रपटाच्या निमित्ताने प्रेक्षकांपर्यंत पोहोचणार आहे। प्रदर्शित झालेल्या पोस्टरने रसिकांमध्ये चित्रपट बद्दल प्रचंड उत्सुकता निर्माण केलेली आहे। नजरेत भरलेला दाट जंगल आणि त्यात झलकणारा 22 मराठा बटालियन हा शब्द प्रेक्षकांना चित्रपटाच्या कथानकाबद्दल नक्कीच विचार करायला लावेल। साहस, गनिमा काव्याची रणनीती हे सगळे या चित्रपटात पाहायला मिळणार असून हा चित्रपट म्हणजे प्रेक्षकांसाठी एक रोमांचक अनुभव ठरेल यात शंका नाही। दिग्दर्शक प्रकाश जनार्दन पवार म्हणतात, 22 मराठा बटालियन हा चित्रपट म्हणजे शौर्य आणि रणनीतीचा जगासमोर आलेला एक इतिहास आहे। गनिमा कावा हे केवळ एक युद्ध तंत्र नव्हते तर ती एक रणनीती होती शत्रूला हरवण्याची। त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज एक यशस्वी योद्धा ठरले हेच या चित्रपटात पाहायला मिळणार आहे। पोस्टर मधून प्रेक्षकांच्या मनात जी उत्सुकता निर्माण झाली आहे ती चित्रपट पाहताना अधिक वाढेल याची आम्हाला खात्री आहे। या चित्रपटात अनेक तगडे कलाकार आहे, त्यामुळे चित्रपटाची उंची अधिक वाढली आहे। आम्हाला आशा आहे की हा चित्रपट प्रेक्षकांच्या नक्कीच पसंतीत उतरेल। कुंतला क्रिएशन, प्रोडक्शन आणि SR फिल्म प्रस्तुत या चित्रपटाची कथा आणि दिग्दर्शन प्रकाश जनार्दन पवार यांनी केलेले असून रुपेश दिनकर आणि संजय बाबूराव पगारे यांनी निर्मितीची जबाबदारी सांभाळलेली आहे। या चित्रपटाची पटकथा व संवाद निलेश महिगावकर यांनी लिहिलेली आहे। चित्रपटात प्रवीण तरडे, प्रसाद ओक, अशोक समर्थ, पुष्कर जोग, सोमनाथ अवघडे, अभिनव बेर्डे, उत्कंठ शिंदे, शिवाली परब अशी तगडी टारकास पाहायला मिळणार असून 22 मराठा बटालियन गोष्ट गनिमा काव्याची हा चित्रपट मराठी आणि हिंदी भाषेत प्रदर्शित होणार आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये 22 मराठा बटालियन या चित्रपटाचा पोस्टर रिलीज झालेला आहे, त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। गेल्या काही वर्षात मराठी चित्रपट सृष्टीत ऐतिहासिक आणि थरारक चित्रपटाची संख्या वाढलेली आहे। आता आणखी एक दमदार रोमांचकारी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। मराठा बटालियन शौर्य गाथेवर भाष्य करणारा 22 मराठा बटालियन गोष्ट गनिमा काव्याची 2025 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। नुकताच या चित्रपटाचे सोशल मीडियावर घोषणा करण्यात आलेली आहे। छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ एक पराक्रमी योद्धाच नव्हते तर युद्धनीतिकारही होते। त्यांच्या युद्धशैलीतील गनिमा कावा या विशेष तंत्रज्ञानाचा उपयोग करण्यात आला। छत्रपती शिवाजी महाराजांच्या गनिमा कावा तंत्रज्ञानाचे हे विविध पैलू या चित्रपटाच्या निमित्ताने प्रेक्षकांपर्यंत पोहोचणार आहे। प्रदर्शित झालेल्या पोस्टरने रसिकांमध्ये चित्रपट बद्दल प्रचंड उत्सुकता निर्माण केलेली आहे। नजरेत भरलेला दाट जंगल आणि त्यात झलकणारा 22 मराठा बटालियन हा शब्द प्रेक्षकांना
चित्रपटाच्या कथानकाबद्दल नक्कीच विचार करायला लावेल. तीय साहस, गनिमा काव्याची रणनीती हे सगळे या चित्रपटात पाहायला मिळणार असून हा चित्रपट म्हणजे प्रेक्षकांसाठी एक रोमांचक अनुभव ठरेल यात शंका नाही. दिग्दर्शक प्रकाश जनार्दन पवार म्हणतात, 22 मराठा बटालियन हा चित्रपट म्हणजे शौर्य आणि रणनीतीचा जगासमोर आलेला एक इतिहास आहे. गनिमा कावा हे केवळ एक युद्ध तंत्र नव्हते, तर ती एक रणनीती होती शत्रूला हरवण्याची. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज एक यशस्वी योद्धा ठरले हेच या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. पोस्टरमधून प्रेक्षकांच्या मनात जी उत्सुकता निर्माण झाली आहे ती चित्रपट पाहताना अधिक वाढेल याची आम्हाला खात्री आहे. या चित्रपटात अनेक तगडे कलाकार आहे, त्यामुळे चित्रपटाची उंची अधिक वाढली आहे. आम्हाला आशा आहे की हा चित्रपट प्रेक्षकांच्या नक्कीच पसंतीत उतरेल. शकुंतला क्रिएशन, प्रोडक्शन आणि SR फिल्म प्रस्तुत या चित्रपटाची कथा आणि दिग्दर्शन प्रकाश जनार्दन पवार यांनी केलेले असून रुपेश दिनकर आणि संजय बाबूराव पगारे यांनी निर्मितीची जबाबदारी सांभाळलेली आहे. या चित्रपटाची पटकथा व संवाद निलेश महिगावकर यांनी लिहिलेली आहे. चित्रपटात प्रवीण तरडे, प्रसाद ओक, अशोक समर्थ, पुष्कर जोग, सोमनाथ अवघडे, अभिनव बेर्डे, उत्कंठ शिंदे, शिवाली परब अशी तगडी टारकास्ट पाहायला मिळणार असून 22 मराठा बटालियन गोष्ट गनिमा काव्याची हा चित्रपट मराठी आणि हिंदी भाषेत प्रदर्शित होणार आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये 22 मराठा बटालियन या चित्रपटाचा पोस्टर रिलीज झालेला आहे, त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. गेल्या काही वर्षात मराठी चित्रपटसृष्टीत ऐतिहासिक आणि थरारक चित्रपटाची संख्या वाढलेली आहे. आता आणखी एक दमदार रोमांचकारी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मराठा बटालियन शौर्य गाथेवर भाष्य करणारा 22 मराठा बटालियन गोष्ट गनिमा काव्याची 2025 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या चित्रपटाचे सोशल मीडियावर घोषणा करण्यात आलेली आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ एक पराक्रमी योद्धाच नव्हते, तर युद्धनीतिकारही होते. त्यांच्या युद्धशैलीतील गनिमा कावा या विशेष तंत्रज्ञानाचा उपयोग करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या गनिमा कावा तंत्रज्ञानाचे हे विविध पैलू या चित्रपटाच्या निमित्ताने प्रेक्षकांपर्यंत पोहोचणार आहे. पोस्टर प्रदर्शित झालेल्या पोस्टरने रसिकांमध्ये चित्रपट बद्दल प्रचंड उत्सुकता निर्माण केलेली आहे. नजरेत भरलेला दाट जंगल आणि त्यात झलकणारा 22 मराठा बटालियन हा शब्द प्रेक्षकांना चित्रपटाच्या कथानकाबद्दल नक्कीच विचार करायला लावेल. तीय साहस, गनिमा काव्याची रणनीती हे सगळे या चित्रपटात पाहायला मिळणार असून हा चित्रपट म्हणजे प्रेक्षकांसाठी एक रोमांचक अनुभव ठरेल यात शंका नाही. दिग्दर्शक प्रकाश जनार्दन पवार म्हणतात, 22 मराठा बटालियन हा चित्रपट म्हणजे शौर्य आणि रणनीतीचा जगासमोर आलेला एक इतिहास आहे. गनिमा कावा हे केवळ एक युद्ध तंत्र नव्हते, तर ती एक रणनीती होती शत्रूला हरवण्याची. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज एक यशस्वी योद्धा ठरले हेच या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. पोस्टरमधून प्रेक्षकांच्या मनात जी उत्सुकता निर्माण झाली आहे ती चित्रपट पाहताना अधिक वाढेल याची आम्हाला खात्री आहे. या चित्रपटात अनेक तगडे कलाकार आहे, त्यामुळे चित्रपटाची उंची अधिक वाढली आहे. आम्हाला आशा आहे की हा चित्रपट प्रेक्षकांच्या नक्कीच पसंतीत उतरेल. शकुंतला क्रिएशन, प्रोडक्शन आणि SR फिल्म प्रस्तुत या चित्रपटाची कथा आणि दिग्दर्शन प्रकाश जनार्दन पवार यांनी केलेले असून रुपेश दिनकर आणि संजय बाबूराव पगारे यांनी निर्मितीची जबाबदारी सांभाळलेली आहे. या चित्रपटाची पटकथा व संवाद निलेश महिगावकर यांनी लिहिलेली आहे. चित्रपटात प्रवीण तरडे, प्रसाद ओक, अशोक समर्थ, पुष्कर जोग, सोमनाथ अवघडे, अभिनव बेर्डे, उत्कंठ शिंदे, शिवाली परब
अशी तगडी टारकास पाहायला मिळणार असून 22 मराठा बटालियन गोष्ट गनिमा काव्याची हा चित्रपट मराठी आणि हिंदी भाषेत प्रदर्शित होणार आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये 22 मराठा बटालियन या चित्रपटाचा पोस्टर रिलीज झालेला आहे, त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। गेल्या काही वर्षात मराठी चित्रपट सृष्टीत ऐतिहासिक आणि थरारक चित्रपटाची संख्या वाढलेली आहे। आता आणखी एक दमदार रोमांचकारक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। मराठा बटालियन शौर्य गाथेवर भाष्य करणारा 22 मराठा बटालियन गोष्ट गनिमा काव्याची 2025 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। नुकताच या चित्रपटाचे सोशल मीडियावर घोषणा करण्यात आलेली आहे। छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ एक पराक्रमी योद्धाच नव्हते तर युद्धनीतिकारही होते। त्यांच्या युद्धशैलीतील गनिमा कावा या विशेष तंत्रज्ञानाचा उपयोग करण्यात आला। छत्रपती शिवाजी महाराजांच्या गनिमा कावा तंत्रज्ञानाचे हे विविध पैलू या चित्रपटाच्या निमित्ताने प्रेक्षकांपर्यंत पोहोचणार आहे। पोस्टर प्रदर्शित झालेल्या पोस्टरने रसिकांमध्ये चित्रपट बद्दल प्रचंड उत्सुकता निर्माण केलेली आहे। नजरेत भरलेला दाट जंगल आणि त्यात झलकणारा 22 मराठा बटालियन हा शब्द प्रेक्षकांना चित्रपटाच्या कथानकाबद्दल नक्कीच विचार करायला लावेल। साहस, गनिमा काव्याची रणनीती हे सगळे या चित्रपटात पाहायला मिळणार असून हा चित्रपट म्हणजे प्रेक्षकांसाठी एक रोमांचक अनुभव ठरेल यात शंका नाही। दिग्दर्शक प्रकाश जनार्दन पवार म्हणतात, 22 मराठा बटालियन हा चित्रपट म्हणजे शौर्य आणि रणनीतीचा जगासमोर आलेला एक इतिहास आहे। गनिमा कावा हे केवळ एक युद्ध तंत्र नव्हते तर ती एक रणनीती होती शत्रूला हरवण्याची। त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज एक यशस्वी योद्धा ठरले हेच या चित्रपटात पाहायला मिळणार आहे। पोस्टर मधून प्रेक्षकांच्या मनात जी उत्सुकता निर्माण झाली आहे ती चित्रपट पाहताना अधिक वाढेल याची आम्हाला खात्री आहे। या चित्रपटात अनेक तगडे कलाकार आहे, त्यामुळे चित्रपटाची उंची अधिक वाढली आहे। आम्हाला आशा आहे की हा चित्रपट प्रेक्षकांच्या नक्कीच पसंतीत उतरेल। शकुंतला क्रिएशन, प्रोडक्शन आणि SR फिल्म प्रस्तुत या चित्रपटाची कथा आणि दिग्दर्शन प्रकाश जनार्दन पवार यांनी केलेले असून रुपेश दिनकर आणि संजय बाबूराव पगारे यांनी निर्मितीची जबाबदारी सांभाळलेली आहे। या चित्रपटाची पटकथा व संवाद निलेश महिगावकर यांनी लिहिलेली आहे। चित्रपटात प्रवीण तरडे, प्रसाद ओक, अशोक समर्थ, पुष्कर जोग, सोमनाथ अवघडे, अभिनव बेर्डे, उत्कंठ शिंदे, शिवाली परब अशी तगडी टारकास पाहायला मिळणार असून 22 मराठा बटालियन गोष्ट गनिमा काव्याची हा चित्रपट मराठी आणि हिंदी भाषेत प्रदर्शित होणार आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये 22 मराठा बटालियन या चित्रपटाचा पोस्टर रिलीज झालेला आहे, त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। गेल्या काही वर्षात मराठी चित्रपट सृष्टीत ऐतिहासिक आणि थरारक चित्रपटाची संख्या वाढलेली आहे। आता आणखी एक दमदार रोमांचकारक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। मराठा बटालियन शौर्य गाथेवर भाष्य करणारा 22 मराठा बटालियन गोष्ट गनिमा काव्याची 2025 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। नुकताच या चित्रपटाचे सोशल मीडियावर घोषणा करण्यात आलेली आहे। छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ एक पराक्रमी योद्धाच नव्हते तर युद्धनीतिकारही होते। त्यांच्या युद्धशैलीतील गनिमा कावा या विशेष तंत्रज्ञानाचा उपयोग करण्यात आला। छत्रपती शिवाजी महाराजांच्या गनिमा कावा तंत्रज्ञानाचे हे विविध पैलू या चित्रपटाच्या निमित्ताने प्रेक्षकांपर्यंत पोहोचणार आहे। पोस्टर प्रदर्शित झालेल्या पोस्टरने रसिकांमध्ये चित्रपट बद्दल प्रचंड उत्सुकता निर्माण केलेली आहे। नजरेत भरलेला दाट जंगल आणि त्यात झलकणारा 22 मराठा बटालियन हा शब्द प्रेक्षकांना
चित्रपटाच्या कथानकाबद्दल नक्कीच विचार करायला लावेल। तीय साहस, गनिमा काव्याची रणनीती हे सगळे या चित्रपटात पाहायला मिळणार असून हा चित्रपट म्हणजे प्रेक्षकांसाठी एक रोमांचक अनुभव ठरेल यात शंका नाही। दिग्दर्शक प्रकाश जनार्दन पवार म्हणतात, 22 मराठा बटालियन हा चित्रपट म्हणजे शौर्य आणि रणनीतीचा जगासमोर आलेला एक इतिहास आहे। गनिमा कावा हे केवळ एक युद्ध तंत्र नव्हते, तर ती एक रणनीती होती शत्रूला हरवण्याची। त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज एक यशस्वी योद्धा ठरले, हेच या चित्रपटात पाहायला मिळणार आहे। पोस्टरमधून प्रेक्षकांच्या मनात जी उत्सुकता निर्माण झाली आहे ती चित्रपट पाहताना अधिक वाढेल याची आम्हाला खात्री आहे। या चित्रपटात अनेक तगडे कलाकार आहे, त्यामुळे चित्रपटाची उंची अधिक वाढली आहे। आम्हाला आशा आहे की हा चित्रपट प्रेक्षकांच्या नक्कीच पसंतीत उतरेल। शकुंतला क्रिएशन, प्रोडक्शन आणि SR फिल्म प्रस्तुत या चित्रपटाची कथा आणि दिग्दर्शन प्रकाश जनार्दन पवार यांनी केलेले असून रुपेश दिनकर आणि संजय बाबूराव पगारे यांनी निर्मितीची जबाबदारी सांभाळलेली आहे। या चित्रपटाची पटकथा व संवाद निलेश महिगावकर यांनी लिहिलेली आहे। चित्रपटात प्रवीण तरडे, प्रसाद ओक, अशोक समर्थ, पुष्कर जोग, सोमनाथ अवघडे, अभिनव बेर्डे, उत्कंठ शिंदे, शिवाली परब अशी तगडी टारकास पाहायला मिळणार असून 22 मराठा बटालियन गोष्ट गनिमा काव्याची हा चित्रपट मराठी आणि हिंदी भाषेत प्रदर्शित होणार आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये 22 मराठा बटालियन या चित्रपटाचा पोस्टर रिलीज झालेला आहे, त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। गेल्या काही वर्षात मराठी चित्रपट सृष्टीत ऐतिहासिक आणि थरारक चित्रपटाची संख्या वाढलेली आहे। आता आणखी एक दमदार रोमांचकारी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। मराठा बटालियन शौर्य गाथेवर भाष्य करणारा 22 मराठा बटालियन गोष्ट गनिमा काव्याची 2025 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। नुकताच या चित्रपटाचे सोशल मीडियावर घोषणा करण्यात आलेली आहे। छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ एक पराक्रमी योद्धाच नव्हते, तर युद्धनीतिकारही होते। त्यांच्या युद्धशैलीतील गनिमा कावा या विशेष तंत्रज्ञानाचा उपयोग करण्यात आला। छत्रपती शिवाजी महाराजांच्या गनिमा कावा तंत्रज्ञानाचे हे विविध पैलू या चित्रपटाच्या निमित्ताने प्रेक्षकांपर्यंत पोहोचणार आहे। पोस्टर प्रदर्शित झालेल्या पोस्टरने रसिकांमध्ये चित्रपट बद्दल प्रचंड उत्सुकता निर्माण केलेली आहे। नजरेत भरलेला दाट जंगल आणि त्यात झलकणारा 22 मराठा बटालियन हा शब्द प्रेक्षकांना चित्रपटाच्या कथानकाबद्दल नक्कीच विचार करायला लावेल। तीय साहस, गनिमा काव्याची रणनीती हे सगळे या चित्रपटात पाहायला मिळणार असून हा चित्रपट म्हणजे प्रेक्षकांसाठी एक रोमांचक अनुभव ठरेल यात शंका नाही। दिग्दर्शक प्रकाश जनार्दन पवार म्हणतात, 22 मराठा बटालियन हा चित्रपट म्हणजे शौर्य आणि रणनीतीचा जगासमोर आलेला एक इतिहास आहे। गनिमा कावा हे केवळ एक युद्ध तंत्र नव्हते, तर ती एक रणनीती होती शत्रूला हरवण्याची। त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज एक यशस्वी योद्धा ठरले, हेच या चित्रपटात पाहायला मिळणार आहे। पोस्टरमधून प्रेक्षकांच्या मनात जी उत्सुकता निर्माण झाली आहे ती चित्रपट पाहताना अधिक वाढेल याची आम्हाला खात्री आहे। या चित्रपटात अनेक तगडे कलाकार आहे, त्यामुळे चित्रपटाची उंची अधिक वाढली आहे। आम्हाला आशा आहे की हा चित्रपट प्रेक्षकांच्या नक्कीच पसंतीत उतरेल। शकुंतला क्रिएशन, प्रोडक्शन आणि SR फिल्म प्रस्तुत या चित्रपटाची कथा आणि दिग्दर्शन प्रकाश जनार्दन पवार यांनी केलेले असून रुपेश दिनकर आणि संजय बाबूराव पगारे यांनी निर्मितीची जबाबदारी सांभाळलेली आहे। या चित्रपटाची पटकथा व संवाद निलेश महिगावकर यांनी लिहिलेली आहे। चित्रपटात प्रवीण तरडे, प्रसाद ओक, अशोक समर्थ, पुष्कर जोग, सोमनाथ अवघडे, अभिनव बेर्डे, उत्कंठ शिंदे, शिवाली परब
अशी तगडी टारकास पाहायला मिळणार असून 22 मराठा बटालियन गोष्ट गनिमा काव्याची हा चित्रपट मराठी आणि हिंदी भाषेत प्रदर्शित होणार आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये 22 मराठा बटालियन या चित्रपटाचा पोस्टर रिलीज झालेला आहे, त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। गेल्या काही वर्षात मराठी चित्रपट सृष्टीत ऐतिहासिक आणि थरारक चित्रपटाची संख्या वाढलेली आहे। आता आणखी एक दमदार रोमांचकारी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। मराठा बटालियन शौर्य गाथेवर भाष्य करणारा 22 मराठा बटालियन गोष्ट गनिमा काव्याची 2025 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। नुकताच या चित्रपटाचे सोशल मीडियावर घोषणा करण्यात आलेली आहे। छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ एक पराक्रमी योद्धाच नव्हते तर युद्धनीतिकारही होते। त्यांच्या युद्धशैलीतील गनिमा कावा या विशेष तंत्रज्ञानाचा उपयोग करण्यात आला। छत्रपती शिवाजी महाराजांच्या गनिमा कावा तंत्रज्ञानाचे हे विविध पैलू या चित्रपटाच्या निमित्ताने प्रेक्षकांपर्यंत पोहोचणार आहे। पोस्टर प्रदर्शित झालेल्या पोस्टरने रसिकांमध्ये चित्रपट बद्दल प्रचंड उत्सुकता निर्माण केलेली आहे। नजरेत भरलेला दाट जंगल आणि त्यात झलकणारा 22 मराठा बटालियन हा शब्द प्रेक्षकांना चित्रपटाच्या कथानकाबद्दल नक्कीच विचार करायला लावेल। भारतीय साहस, गनिमा काव्याची रणनीती हे सगळे या चित्रपटात पाहायला मिळणार असून हा चित्रपट म्हणजे प्रेक्षकांसाठी एक रोमांचक अनुभव ठरेल यात शंका नाही। दिग्दर्शक प्रकाश जनार्दन पवार म्हणतात, 22 मराठा बटालियन हा चित्रपट म्हणजे शौर्य आणि रणनीतीचा जगासमोर आलेला एक इतिहास आहे। गनिमा कावा हे केवळ एक युद्ध तंत्र नव्हते तर ती एक रणनीती होती शत्रूला हरवण्याची। त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज एक यशस्वी योद्धा ठरले हेच या चित्रपटात पाहायला मिळणार आहे। पोस्टरमधून प्रेक्षकांच्या मनात जी उत्सुकता निर्माण झाली आहे ती चित्रपट पाहताना अधिक वाढेल याची आम्हाला खात्री आहे। या चित्रपटात अनेक तगडे कलाकार आहे, त्यामुळे चित्रपटाची उंची अधिक वाढली आहे। आम्हाला आशा आहे की हा चित्रपट प्रेक्षकांच्या नक्कीच पसंतीत उतरेल। शकुंतला क्रिएशन, प्रोडक्शन आणि SR फिल्म प्रस्तुत या चित्रपटाची कथा आणि दिग्दर्शन प्रकाश जनार्दन पवार यांनी केलेले असून रुपेश दिनकर आणि संजय बाबूराव पगारे यांनी निर्मितीची जबाबदारी सांभाळलेली आहे। या चित्रपटाची पटकथा व संवाद निलेश महिगावकर यांनी लिहिलेली आहे। चित्रपटात प्रवीण तरडे, प्रसाद ओक, अशोक समर्थ, पुष्कर जोग, सोमनाथ अवघडे, अभिनव बेर्डे, उत्कंठ शिंदे, शिवाली परब अशी तगडी टारकास पाहायला मिळणार असून 22 मराठा बटालियन गोष्ट गनिमा काव्याची हा चित्रपट मराठी आणि हिंदी भाषेत प्रदर्शित होणार आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये 22 मराठा बटालियन या चित्रपटाचा पोस्टर रिलीज झालेला आहे, त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। गेल्या काही वर्षात मराठी चित्रपट सृष्टीत ऐतिहासिक आणि थरारक चित्रपटाची संख्या वाढलेली आहे। आता आणखी एक दमदार रोमांचकारी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। मराठा बटालियन शौर्य गाथेवर भाष्य करणारा 22 मराठा बटालियन गोष्ट गनिमा काव्याची 2025 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। नुकताच या चित्रपटाचे सोशल मीडियावर घोषणा करण्यात आलेली आहे। छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ एक पराक्रमी योद्धाच नव्हते तर युद्धनीतिकारही होते। त्यांच्या युद्धशैलीतील गनिमा कावा या विशेष तंत्रज्ञानाचा उपयोग करण्यात आला। छत्रपती शिवाजी महाराजांच्या गनिमा कावा तंत्रज्ञानाचे हे विविध पैलू या चित्रपटाच्या निमित्ताने प्रेक्षकांपर्यंत पोहोचणार आहे। पोस्टर प्रदर्शित झालेल्या पोस्टरने रसिकांमध्ये चित्रपट बद्दल प्रचंड उत्सुकता निर्माण केलेली आहे। नजरेत भरलेला दाट जंगल आणि त्यात झलकणारा 22 मराठा बटालियन हा शब्द प्रेक्षकांना
चित्रपटाच्या कथानकाबद्दल नक्कीच विचार करायला लावेल. तीय साहस, गनिमा काव्याची रणनीती हे सगळे या चित्रपटात पाहायला मिळणार असून हा चित्रपट म्हणजे प्रेक्षकांसाठी एक रोमांचक अनुभव ठरेल यात शंका नाही. दिग्दर्शक प्रकाश जनार्दन पवार म्हणतात, 22 मराठा बटालियन हा चित्रपट म्हणजे शौर्य आणि रणनीतीचा जगासमोर आलेला एक इतिहास आहे. गनिमा कावा हे केवळ एक युद्ध तंत्र नव्हते, तर ती एक रणनीती होती शत्रूला हरवण्याची. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज एक यशस्वी योद्धा ठरले. हेच या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. पोस्टरमधून प्रेक्षकांच्या मनात जी उत्सुकता निर्माण झाली आहे ती चित्रपट पाहताना अधिक वाढेल याची आम्हाला खात्री आहे. या चित्रपटात अनेक तगडे कलाकार आहे, त्यामुळे चित्रपटाची उंची अधिक वाढली आहे. आम्हाला आशा आहे की हा चित्रपट प्रेक्षकांच्या नक्कीच पसंतीत उतरेल. शकुंतला क्रिएशन, प्रोडक्शन आणि SR फिल्म प्रस्तुत या चित्रपटाची कथा आणि दिग्दर्शन प्रकाश जनार्दन पवार यांनी केलेले असून रुपेश दिनकर आणि संजय बाबूराव पगारे यांनी निर्मितीची जबाबदारी सांभाळलेली आहे. या चित्रपटाची पटकथा व संवाद निलेश महिगावकर यांनी लिहिलेली आहे. चित्रपटात प्रवीण तरडे, प्रसाद ओक, अशोक समर्थ, पुष्कर जोग, सोमनाथ अवघडे, अभिनव बेर्डे, उत्कंठ शिंदे, शिवाली परब अशी तगडी टारकास पाहायला मिळणार असून 22 मराठा बटालियन गोष्ट गनिमा काव्याची हा चित्रपट मराठी आणि हिंदी भाषेत प्रदर्शित होणार आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये 22 मराठा बटालियन या चित्रपटाचा पोस्टर रिलीज झालेला आहे, त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. गेल्या काही वर्षात मराठी चित्रपट सृष्टीत ऐतिहासिक आणि थरारक चित्रपटाची संख्या वाढलेली आहे. आता आणखी एक दमदार रोमांचकारी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मराठा बटालियन शौर्य गाथेवर भाष्य करणारा 22 मराठा बटालियन गोष्ट गनिमा काव्याची 2025 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या चित्रपटाचे सोशल मीडियावर घोषणा करण्यात आलेली आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ एक पराक्रमी योद्धाच नव्हते, तर युद्धनीतिकारही होते. त्यांच्या युद्धशैलीतील गनिमा कावा या विशेष तंत्रज्ञानाचा उपयोग करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या गनिमा कावा तंत्रज्ञानाचे हे विविध पैलू या चित्रपटाच्या निमित्ताने प्रेक्षकांपर्यंत पोहोचणार आहे. पोस्टर प्रदर्शित झालेल्या पोस्टरने रसिकांमध्ये चित्रपट बद्दल प्रचंड उत्सुकता निर्माण केलेली आहे. नजरेत भरलेला दाट जंगल आणि त्यात झलकणारा 22 मराठा बटालियन हा शब्द प्रेक्षकांना चित्रपटाच्या कथानकाबद्दल नक्कीच विचार करायला लावेल. तीय साहस, गनिमा काव्याची रणनीती हे सगळे या चित्रपटात पाहायला मिळणार असून हा चित्रपट म्हणजे प्रेक्षकांसाठी एक रोमांचक अनुभव ठरेल यात शंका नाही. दिग्दर्शक प्रकाश जनार्दन पवार म्हणतात, 22 मराठा बटालियन हा चित्रपट म्हणजे शौर्य आणि रणनीतीचा जगासमोर आलेला एक इतिहास आहे. गनिमा कावा हे केवळ एक युद्ध तंत्र नव्हते, तर ती एक रणनीती होती शत्रूला हरवण्याची. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज एक यशस्वी योद्धा ठरले. हेच या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. पोस्टरमधून प्रेक्षकांच्या मनात जी उत्सुकता निर्माण झाली आहे ती चित्रपट पाहताना अधिक वाढेल याची आम्हाला खात्री आहे. या चित्रपटात अनेक तगडे कलाकार आहे, त्यामुळे चित्रपटाची उंची अधिक वाढली आहे. आम्हाला आशा आहे की हा चित्रपट प्रेक्षकांच्या नक्कीच पसंतीत उतरेल. शकुंतला क्रिएशन, प्रोडक्शन आणि SR फिल्म प्रस्तुत या चित्रपटाची कथा आणि दिग्दर्शन प्रकाश जनार्दन पवार यांनी केलेले असून रुपेश दिनकर आणि संजय बाबूराव पगारे यांनी निर्मितीची जबाबदारी सांभाळलेली आहे. या चित्रपटाची पटकथा व संवाद निलेश महिगावकर यांनी लिहिलेली आहे. चित्रपटात प्रवीण तरडे, प्रसाद ओक, अशोक समर्थ, पुष्कर जोग, सोमनाथ अवघडे, अभिनव बेर्डे, उत्कंठ शिंदे, शिवाली परब
अशी तगडी टारकास पाहायला मिळणार असून 22 मराठा बटालियन गोष्ट गनिमा काव्याची हा चित्रपट मराठी आणि हिंदी भाषेत प्रदर्शित होणार आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये 22 मराठा बटालियन या चित्रपटाचा पोस्टर रिलीज झालेला आहे, त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। गेल्या काही वर्षात मराठी चित्रपट सृष्टीत ऐतिहासिक आणि थरारक चित्रपटाची संख्या वाढलेली आहे। आता आणखी एक दमदार रोमांचकारी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। मराठा बटालियन शौर्य गाथेवर भाष्य करणारा 22 मराठा बटालियन गोष्ट गनिमा काव्याची 2025 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। नुकताच या चित्रपटाचे सोशल मीडियावर घोषणा करण्यात आलेली आहे। छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ एक पराक्रमी योद्धाच नव्हते तर युद्धनीतिकारही होते। त्यांच्या युद्धशैलीतील गनिमा कावा या विशेष तंत्रज्ञानाचा उपयोग करण्यात आला। छत्रपती शिवाजी महाराजांच्या गनिमा कावा तंत्रज्ञानाचे हे विविध पैलू या चित्रपटाच्या निमित्ताने प्रेक्षकांपर्यंत पोहोचणार आहे। प्रदर्शित झालेल्या पोस्टरने रसिकांमध्ये चित्रपट बद्दल प्रचंड उत्सुकता निर्माण केलेली आहे। नजरेत भरलेला दाट जंगल आणि त्यात झलकणारा 22 मराठा बटालियन हा शब्द